श्री गुरुचरित्र अध्याय 40 श्री गणेशान्वा सिद्धमणे नामधारका पूर्ववर्तले आणि कैका वृक्ष झाला काष्ट शुष्का विचित्र कथा एक पागाण गापुरी असता गुरु आला एक कुष्ठी विप्रू आपस्तंभ गार्ग्य गोत्रु नाम तया नरहरी येवनिया श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडोनिया जय जया गुरुमूर्ती ऐकोनी झालो तुझी कीर्ती भक्तवत्सला परमज्योती परमपुरुषा जगद्गुरु आपण जन्मनी संसारी व्रथा झालो दगडापरी निंदा करीती द्विजवरी कुष्ठी म्हणून स्वामी वाचिला वेद यजुशाखा निंदा करीती माते लोका ब्राह्मणार्थन सांगती देखा अंग हीन म्हणून या प्रातः काळी उठून लोक न पाहती आपुले मुकट तेने माते होते दुःख जन्म पुरे आता धरुणी निर्धारू आले स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय जरी प्राण आपुला त्यजीन श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी केले होते बहुवसी म्हणून कुष्ठी झालीस तू आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे इतुकी अवसरी कष्ट एक औदुंबरी शुष्क काष्ठ एक औदुंबरी शुष्क होते वर्षचारी घेऊन आले सर्पणासी तव देखील श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती एको भावे करुणी चित्ती घे का काष्ट झडकरी काष्ट घेऊन संगमासी त्वरित जावे भावेसी संगमनाथ पूर्व दिशी भीमाती रोविपा तुवा जाऊनी संगमात स्नान करून यावे त्वरित पूजा करून अश्वत्थ पुनरपी जावे संगमासी होती धरुणी कलश दोनी आणि उदक तत्क्षणी शुष्क काष्ठावे तिनी स्नपन करी गामन भावे जया दिवशी काष्ठासी परणे येतील सजीवेसी पाप गेले तुझे दोषी अंगन तुझे होईल बरवे काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भीमाती संगमेश्वरा समोरी रोविता झाला द्विजवरी जेणे रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरित असे एक चित्ती भक्ती भाव करून या येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास तया काष्ठासी दोन्ही कलश भरून घाली वेळोवेळी देखोनी म्हणत सकळ ही जन तया विप्रा बोलावून सांगता ती विवंचन श्री गुरु निरोप लक्षण नसेल निष्कृती तुझी पापा म्हणून दिदले काष्ट बापा वाया कष्ट करीत असी कापा तू ते श्री गुरूंनी निरोपिले ऐकोन तयांचे वचन विप्रवर करी नमन गुरुवाक्य मज काम धैनु अन्यथा केवी होईल माझे मने निर्धारू असत्य नवे वाक्य गुरु प्राणवेचिन सचराचरु गुरुवाक्य मज करणे एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी सांगती शिष्य परियसी स्वामींनी निरोपिले द्विजासी शुष्क काष्ठा भजी म्हणोनी किती रीती आम्ही त्यासी विनविले त्याच्या हितासी वाया कागा कष्टासी मूर्खपणे म्हणून निर्धार करुनी मानसी सेवा करीतो काष्ठासी झाले 7 उपवासी उदक मुखे घेत नाही एक ऐकोन शिष्यांचे वचन निरोप देती श्री गुरु आपण जैसा भावांत कर्ण तैसी सिद्धी पावेल या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगे सुत ऋषेश्वरांसी स्कंद पुराणी परियेसा सुत म्हणे ऋषेश्वरांसी गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसारासी आणिक नाही पदार्थ अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पहावांत गुरुत्रयमूर्ती मनी ध्यात सेवा करणे भक्तिभावे दृढ भक्ती जये असे जयापाशी सर्व धर्म साधती तयासी संदेह न धरावा मानसी एक चित्ते भजावे पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंह केत तयासी होता एक पुत्र नाम तया धनंजय एके दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्यात जेथे नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळासी राजपुत्र तृषाक्रांत हिंडत तसे अरण्यात सवे होता शबरदूत शमुनिया परियेसा शमुनिया शबरदूत हिंडत होता रानात देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग तया स्थानी पडले होते मेदिनी शबरे घेतले उचलून म्हणे लिंग बरवे असे शबर म्हणे राजसुता माझे मनी ऐसी आर्ता लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले परियेसा राजपुत्र म्हणे त्यासी न्यावे पाषाण लिंग घरासी पूजा करावी शुचीसी पुष्पत्र पुष्पे अर्चोनिया तुम्हासी दंपती दोघे जण मनपूर्वक पूजा करणे हेची लिंग गिरिजारमण म्हणून मनी निर्धारिपा नाना परी पुष्प जाती आणाव्या तुम्ही शिवाप्रती धूप दीप विधान रीती नैवेद्या द्यावे भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण बक्षावा येणे परी राजकुमारू तया शबरा झाला गुरु विश्वास केला निर्धारू शबरे आपुले मनात क्वचित काळ येणे परी पूजा करी शबरी एके दिवशी तया नगरी चिताभस्म न मिळेची हिंडोली पाहे गावोगावी चिताभस्म न मिळे काही येणे परी 7 गावी हिंडोनी आलो तो घरासी चिंता बहु शबरासी पुसता झाला स्त्रियसी काय करू म्हणे तिसी प्राण आपुल्या तेजीन म्हणे जैसे गुरुने निरोपिले तैसे नैवेद्या पाहिजे दिले नाही तरी व्रता झाले शिवपूजन परियेसा ऐकोनी पतीचे वचन बोले शबरी हसून चिंता करीता किंकारण चिताभस्म देई नमी मज घालूनी ग्रहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्ठे असती बहुत दहन होईल आपणासी तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी
संतोषी व्रतभंगन करावा भरवसी संतोष रूपे बोलत असे कधीतरी शरीरासी नाश असे परियसी ऐसे कार्यकारणासी देह आपुला समर्पिन ऐकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला खेदे खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणत असे ऐकोनी पतीचे वचन विनवित असे ती अंगना कैसे तुम्हासे ज्ञान मिथ्या मोहे बोलत असा देह सोडोनी आपणासी दहन करी वेगेसी आपण होनी संतोषी निरपते ते परियेसा ऐसे नाना परिपतीसी बोधी शबरी परियेसी घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नी लावी आता संतोषणी तो शबर बांधिता झाला घराचे द्वार अग्नी लाविता थोर लागली ज्वाळा धुरंधर दहन झाले शबरीसी भस्म घेतले परियेसी पूजा करुणी शिवासी नैवेद्य दिधला अवधारा पूजा करीता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी स्त्रियसी वदिले म्हणून ऐसी स्मरण नाही तयासी नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपुले स्त्रियस बोलावून देत होता शबर तो तया दिवशी तेणे परी आपले स्त्रिये ते पाचारी कृपा सागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियसी तेची शबरी येऊन उभी ठेली हास्यवदनी घेतला नैवेद्य मागुनी घेऊन गेली घरात बोलावणी स्त्रियेसी शबर पुसत असे तियेसी दहन केले मी तुझसी पुनरपी केवी आलीस तू शबरी सांगे पतीसी आठवण आपण आहे ऐसी अग्नी लाविता घरासी निद्रिस्थ आपण जाहले देखा महाशिते पीडित आपण होते निद्रिस्त तुमचे बोल ऐकत उठून आले म्हणत असे होईल ईश्वर करणी प्रसन्न झाला शूलपाणी ऐसे म्हणत तत्क्षणी निज स्वरूपे उभा ठेला नमन करीत लोटांगणी धावोनी लागती दोघे चरणी प्रसन्न झाला शूलपाणी मागावर म्हणत असे इह सौख्य संसारी राज्य दिदले धुरंधरी गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्यांसी सांगते झाले परियसी विश्वासे करुणी द्विजहर्षी शुष्क काष्ठ सेवितसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जाऊन करीती अनुष्ठान पहावया येती त्या ब्राह्मणा देखोनी त्याचे अंतःकरणा प्रसन्न झाली तैवेळी हाती होता कमंडळ भरले सदा गंगाजळ उचलून या कर कमळे घालिती उदक काष्ठासी तत्क्षणी काष्ठासी पल्लव आले परियेसी औदुंबर वृक्षायसी दिसतसे समजताते जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता काष्ठ झाला वृक्ष देखा काष्ठ दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्ण देही नर गेले कुष्ठ तत्काळी मग निघाले मठासी समस्त शिष्य द्विजान सरसी ग्रामलोकानंदेसी घेऊन येती आरतिया तया विप्रा बोलावनी श्री गुरु म्हणती संतोषोनी कन्यापुत्र धनगोधनी तुझी संतती वाढील तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार समस्त शिष्यांमध्ये थोर तुझे आमचा भक्त जाण जैसे श्री गुरूंनी निरोपिले तया परित्यासी झाले म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासी ती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवन नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।